नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी विषय इतिहास. पहा मुलांनो, आतापर्यंत आपण इसवी सन 1961 ते 2000 पर्यंतचा कालखंड आहे. हा कालखंड आपण अभ्यासला आहे. पहा, पूर्वी लोक शाळेमध्ये जाऊन पाटीलेखनामध्ये शाळा शिकत होते. पण आज आधुनिक काळामध्ये आणि या देशाच्या या कोरोनाच्या महामारीमुळे आज आपण घरी बसून ऑनलाईन शिकत आहोत, शिक्षण घेत आहोत, बरोबर ना, मोबाईलद्वारे. आणि यामुळेच आपल्या जीवनामध्ये बदल दिसून येतो. तसेच पहा, पूर्वी लोक एका गावाहून दुसऱ्या गावाला जाण्यासाठी चालत जायचे. त्यानंतर चाकाचा शोध लागला. चाकाचा शोध लागल्याने गाडीचा पर्याय आपल्याला उपलब्ध झाला. नंतर गाडीने जाऊ लागले. अशा प्रकारचे अनेक बदल 21व्या शतकात घडून आले. तर आज आपण बदलते जीवन भाग 1 धडा 9वा हे अभ्यासणार आहोत. पहा, 21व्या शतकाचा बदलाचा वेग प्रचंड आहे. पहा, 21व्या शतकातील मानवी जीवन झपाट्याने बदलत चालले आहे. प्राचीन व मध्ययुगीन काळात धर्म ही मानवाची खरी ओळख होती. पहा, पूर्वी तू हिंदू धर्माचा किंवा तू मुस्लिम धर्माचा, शीख धर्माचा, या धर्मावरून माणसाला ओळखलं जायचं. पण आधुनिकीकरणामुळे प्रत्येक धर्मापुढे बदलाविषयी आव्हाने उभी केली आहेत. त्या या महामानवाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहून या संविधानाच्या माध्यमातून आपल्या पारंपरिक विचारसरणीत मोठे बदल केले आहेत. पहा, संविधानामुळे आपल्याला अनेक मूलभूत अधिकार मिळालेले आहेत. त्यातील पहिलं, धर्म, लिंग, जात इत्यादी कारणांवरून भेदभाव न करता कायद्यासमोर सर्व समान आहेत. संविधानाने आता कोणीही तू या धर्माचा किंवा तू स्त्री किंवा पुरुष असं भेद न करता सर्वांना कायद्यासमोर समान आहेत. त्यानंतर सर्वांना भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. पूर्वी कुणाला बोलण्याचा अधिकार नसायचा किंवा जेव्हा आपल्याकडे एक हुकुमशाही पद्धत होती तेव्हा कोणाला बोलण्याचा अधिकार नसायचा. पण आता सर्वांना भाषण म्हणजे पोलिसांच्या परवानगीने भाषण करण्याचा किंवा आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. तसेच विनाशस्त्र संघटित होण्याचा अधिकार आहे. पहा, आपल्याला शांततेने व विनाशस्त्र एकत्र जमण्याचा व संघटित होण्याचा अधिकार आपल्याला संविधानाने दिलेला आहे. त्यानंतर भारतीय राज्य क्षेत्रात मुक्तपणे संचार करण्याचे स्वातंत्र्य. आपण भारतामध्ये कुठल्याही राज्यात जाऊ शकतो किंवा राहू शकतो, हे आपल्याला स्वातंत्र्य मिळालेले आहे. त्यानंतर जम्मू काश्मीर वगळता भारतात कोठेही स्थायिक होण्याचे स्वातंत्र्य. पहा, या भागात हा एक अपवाद आहे जम्मू काश्मीर संदर्भात. ते वगळता आपण कुठल्याही राज्यात जाऊ शकतो किंवा आपला व्यवसाय करू शकतो. कोणतेही व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य आहे. पहा, पूर्वी लोकांना व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य नव्हतं. म्हणजेच कुंभार असेल तर कुंभाराचा मुलगा कुंभारच करणार, लोहार असेल तर लोहाराचा मुलगा लोहाराचीच कामं करणार, असं काम होतं. पण आता तसं नाही, कोणतेही व्यवसाय आपण करू शकतो. तसेच आपली भाषा, लिपी, संस्कृती जतन करण्याचे स्वातंत्र्य आहे. यामुळे ज्या देशात प्रदेशात मध्ये जे व्यक्ती राहतात त्यांना आपली भाषा, आपली लिपी, संस्कृती जतन करण्याचे स्वातंत्र्य आहे. त्यानंतर आपल्याला जे संविधान आहेत त्या संविधानातील तरतुदींचे परिणाम. पहा, संविधानातील तरतुदींचे अनेक चांगले परिणाम आपल्याला दिसून येतात. पहा, जाती व्यवस्थेच्या चौकटीला धक्का बसला आहे. नक्कीच काही प्रमाणात तरी जाती व्यवस्थेला चौकटीला धक्का बसलेला आहे. म्हणजे तू या जातीचा किंवा तू हिंदू जातीचा, वेगवेगळ्या जातीचे लोक असतात, अशा जाती न मांडता सर्वांना समान अधिकार दिलेले आहेत. त्यानंतर वंश परंपरागत व्यवसाय ही कल्पना नष्ट होण्यास सुरुवात झालेली आहे. पूर्वी सांगितल्याप्रमाणेच लोहाराचा मुलगा लोहाराचीच कामं करणार, हे असं होत नाही. आता प्रत्येकाला जे व्यवसाय करण्याची इच्छा किंवा जो कुशल आहे तो व्यवसाय करू शकतो.
समाज जीवनाच्या सर्वच क्षेत्रात बदलाला चांगल्या प्रकारे सुरुवात झालेली आहे. सर्वच क्षेत्रात बदल मोठ्या प्रमाणे होत आहेत. पहा, रेल्वेतील तृतीय श्रेणीची व्यवस्था रद्द झाली असे यांत्रिक परिणामही झालेले आहेत. पहा, ब्रिटिशांच्या काळात रेल्वेत डब्यांचे 4 प्रकार होते. पहिला फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, इंटर क्लास आणि थर्ड क्लास असे 4 वर्ग होते. तिसऱ्या वर्गातील प्रवाशांसाठी नाममात्र सुविधा किंवा त्या प्रवाशांकडे बघण्याचा दृष्टिकोनही नकारात्मक असायचा. ते वर्ग जणू भारतीय समाजव्यवस्थेचंच प्रतीकच झालं होतं. म्हणजे भारतीय लोकच त्या वर्गामध्ये असायची असं ते प्रतीक म्हणून मानलं जात होतं. परंतु 1978च्या रेल्वे अर्थसंकल्पात मधु दंडवते यांनी तृतीय श्रेणीची व्यवस्था संपुष्टात आणली आणि पुणे मुंबई दरम्यान चालणारी सिंहगड एक्सप्रेस व मुंबई कोलकाता दरम्यान चालणारी गीतांजली एक्सप्रेस या वर्गविरहित गाड्या सुरू झाल्या. त्यानंतर पहा, या तरतुदींमुळे संविधानातील तरतुदींमुळे छोटे मोठे अनेक बदल घडून आले. त्यामुळे हॉटेल, उद्याने अशा सार्वजनिक ठिकाणी सर्वांना मुक्त प्रवेश झाला. पहा, पूर्वी पंचतारांकित हॉटेले, 5 स्टार हॉटेलमध्ये उच्चभ्रू लोकांना येऊ दिलं जायचं, पण आता तसं काहीही नाही. आता हॉटेल किंवा उद्याने या ठिकाणी धर्म, वंश, जात, लिंग या कारणांवरून प्रवेश नाकारला जाणार नाही अशा पाट्या आपण बघतो. तसेच नागरिक सरकारविरुद्ध मतप्रदर्शन करू लागले. पहा, पूर्वी राजसत्ता असायच्या तेव्हा मत व्यक्त करण्यास मर्यादा होत्या, परंतु आता भारतीय नागरिक वृत्तपत्र किंवा भाषण, अन्य माध्यमांद्वारे सरकारविरुद्ध मतप्रदर्शन करू शकतात. आपणास न पटणाऱ्या गोष्टी आपण बोलून दाखवू शकतो. बरोबर ना? हा फार मोठा बदल स्वातंत्र्योत्तर कालखंडात झालेला आहे. कुटुंब संस्था. आता आपण आपल्या घरामध्ये राहतो. घरामध्ये आपले आई वडील, आपले बहीण भाऊ हे झालं आपलं कुटुंब. त्याचप्रमाणे काही ठिकाणी आई वडील, बहीण भाऊ, आजी आजोबा असं देखील कुटुंब दिसून येतं. तर काही ठिकाणी मोठं कुटुंब असतं. आजी आजोबा, भाऊ बहीण, काका काकी असं सर्व एकत्रित कुटुंब दिसून येतं. तर ही काय झाली? कुटुंब संस्था झाली. प्राचीन काळापासून भारतीय समाजात कुटुंब या संस्थेला महत्त्वाचे स्थान आहे. म्हणजे पूर्वीपासूनच जो आपला समाज आहे त्यामध्ये कुटुंब याला महत्त्वाचे स्थान आहे. कारण जेव्हा आपल्यावरती काही समस्या असतात, आपल्याला काही आपल्यावरती संकटे येतात, तेव्हा आपल्याबरोबर कोण असतं? आपलं कुटुंब असतं. एकत्र कुटुंब पद्धतीचा देश हे भारताचे एक वैशिष्ट्य आहे. पहिल्यापासून आपण जर बघितलं पूर्वीच्या काळात तर कसे सर्व एकत्र राहायचे. आजी आजोबा, त्यांची मुलं, मग त्या मुलांची मुलं, म्हणजे ते सगळं कसे एकत्र राहायचे. आता आपलंच बघायला गेलं तर समजा गावाला काही असेल, आपलं सण असेल, जत्रा वगैरे असेल, तेव्हा जातो ना आपण गावाला. मग तेव्हा जे आपले काका वगैरे असतात ते काका येतात, त्यांची मुलं येतात, मग सर्व एकत्र असतात ना. मग ते काय झालं? आपलं एकत्र कुटुंब झालं. तर पूर्वी सर्व एकत्रच राहायचे. हे काय होते? वैशिष्ट्य होतं आपल्या भारत देशाचं. मात्र जागतिकीकरणाच्या लाटेत विभक्त कुटुंब पद्धतीला चालना मिळाली. जागतिकीकरण झालं, नोकरीच्या संधी निर्माण झाल्या. मग नोकरीसाठी आपल्या कुटुंबापासून, आईवडिलांपासून, भावांपासून तो स्वतःचं घर, स्वतःची पत्नी, मुलं घेऊन काय करू लागला? जिथं नोकरीचं ठिकाण आहे तिथं राहू लागला. मग असं जागतिकीकरणामुळे काय झालं? विभक्त कुटुंब पद्धती निर्माण झाली. पहा, आपल्या भारतात जे संविधान आहे त्या संविधानात कल्याणकारी राज्याची नोंद करणारा भारत हा जगातील पहिला देश आहे. भारतीय नागरिकांना पूर्ण रोजगार, आरोग्य सुविधा, शिक्षण व विकासाची संधी देणे ही समाज कल्याण कार्यक्रमाची उद्दिष्ट होती. पहा, आपला भारत स्वतंत्र झाला तरी स्वातंत्र्योत्तर भारतासमोरील अनेक सामाजिक आव्हाने पुढे ठेपलेली होती. पहा, भारतात समाजातील सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक विषमता संविधानाने जरी अधिकार दिले असले तरी काही प्रमाणात समाजात सामाजिक आपल्याला विषमता दिसून येते. ही सामाजिक विषमता दूर करण्यासाठी मोठे आव्हान होते. तसेच
स्त्रिया, मुले, दिव्यांग, दुर्बल घटक यांचा विकास. पहा, अजूनही काही ठिकाणी स्त्रियांना किंवा मुलांना, दिव्यांग, दुर्बल घटक यांच्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. तसेच अनुसूचित जाती व जमाती यांसारख्या अल्पसंख्याक वर्गाचा विकास हेही एक स्वातंत्र्योत्तर भारतासमोरील एक सामाजिक आव्हान होते. यासाठी भारत सरकारने 14 जून 1964 मध्ये स्वतंत्र समाज कल्याण खात्याची स्थापना केली. हे केंद्र सरकारद्वारे चालवलं जातं. पहा, या मंत्रालयाअंतर्गत बालकांचे पोषण व विकास, सामाजिक सुरक्षा आणि स्त्री कल्याण व विकास हे कार्यक्रम राबवले जातात. पहा, अशाच प्रकारचे विकास, बालविकास, सामाजिक सुरक्षा व सामाजिक संरक्षण, स्त्री कल्याण व विकास हे कार्यक्रम व्यवस्था घटक राज्य पातळीवर करण्यात सुद्धा आता आलेली आहे. अनुसूचित जाती व जमाती व त्यांच्यासाठी सवलती. 1971च्या जनगणनेनुसार देशात 22% लोक अनुसूचित जाती आणि जमातीचे होते. आता अनुसूचित जाती आणि जमातीची जी लोक होती ती कशी होती, त्यावेळेस मागासलेली होती. ते शिक्षणाच्या प्रवाहात नव्हते किंवा त्यांना ते शिक्षण घेत नव्हते. त्याचप्रमाणे त्यांची परिस्थिती जी होती ती हलाखीची होती आणि संविधानाने त्यांना आरक्षण दिलेलं होतं. त्यानुसार अनेक कायदे व तरतुदी करण्यात आल्या. शैक्षणिक शिष्यवृत्ती व प्रतिनिधित्व देऊन त्यांना संसदेत व राज्य विधिमंडळाच्या प्रतिनिधित्वासाठी राखीव जागा देखील ठेवण्यात आल्या. शिक्षण व शासकीय सेवेत त्यांना राखीव जागा ठेवण्यात आल्या. म्हणजे जेणेकरून आपला देश प्रगत होण्यासाठी जे मागासलेले घटक आहेत त्यांनी पण पुढं यावं, त्यांनी शिक्षण घ्यावं व आपल्या देशाची प्रगती व्हावी, यासाठी यांच्यासाठी सवलती देण्यात आल्या. आता आपण पाहूयात सार्वजनिक आरोग्य. पहा, भारतीय संविधानात शासनाने प्राथमिक कर्तव्य म्हणून भारतीय जनतेचे राहणीमान वाढवावे, त्यांचे चांगले पोषण व्हावे व सार्वजनिक आरोग्य सुधारावे ही शासनाची प्राथमिक कर्तव्य संविधानात नोंदवलेली आहेत. पहा, प्राथमिक स्वरूपाची आरोग्य सेवा, वैद्यकीय सेवा ग्रामीण भागातील लोकांना व आदिवासींना उपलब्ध करून देणे ही उद्दिष्ट 6व्या पंचवार्षिक योजनेत होती. बघा, स्वातंत्र्योत्तर काळात संविधानात या गोष्टी नमूद केल्या असल्या तरी अनेक गोष्टींची कमतरता दिसून येत होती. तर ही गोष्ट 6व्या पंचवार्षिक योजनेत या सर्व बाबींकडे लक्ष देण्यात आले. त्यानंतर प्राथमिक स्वरूपाची आरोग्य सेवा, वैद्यकीय सेवा ग्रामीण भागातील लोक, आदिवासी, गरीब लोकांना उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्टे हे होते. आरोग्याच्या संदर्भात ॲलोपॅथी, युनानी, होमिओपॅथी, आयुर्वेद व निसर्गोपचार या वैद्यकीय उपचार पद्धतीने लोकांचे आरोग्य राखण्याचा प्रयत्न केला जातो. पहा, आपल्या भारतात आता जास्तीत जास्त ॲलोपॅथी उपचार पद्धती चालते आहे. याच्याने आरोग्याच्या क्षेत्रात अनेक बदल घडून आलेले आहेत. पहा, आता पाहूयात आपण ओपन हार्ट शस्त्रक्रिया. पहा, आरोग्याच्या क्षेत्रातील बदलांमुळे भारतीयांचे जीवन अधिकाधिक चिंतारहित होण्यास मदत झालेली आहे. अनेक सार्वजनिक सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत किंवा शस्त्रक्रिया मोठ्या प्रमाणात आपल्या आता भारतात होऊ लागलेल्या आहेत. त्यातच 1962 मध्ये तमिळनाडूमधील वेल्लूर येथे असलेल्या ख्रिश्चन मेडिकलच्या कॉलेजच्या इस्पितळात डॉक्टर एन गोपीनाथ यांच्या नेतृत्वाखाली भारतात ओपन हार्ट शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली आहे. त्यामुळे अशा उपचारांसाठी परदेशी जाण्याची गरज राहिलेली नाही. पूर्वी अशा उपचारांसाठी आपल्याला परदेशात जावं लागायचं. पहा, हे जे आपल्याला इथे हृदय दिसतात, रक्तवाहिन्या आहेत, त्या रक्तवाहिन्या ज्या हृदयाकडे रक्त पुरवठा करतात त्याच्यामध्ये ब्लॉकेज होतात. ते ब्लॉकेज काढण्यासाठी बायपास सर्जरी केली जाते. म्हणजेच ओपन हार्ट शस्त्रक्रिया मोठ्या प्रमाणातही आता आपल्या भारतामध्ये होऊ लागलेल्या आहेत. तसेच
पहा जयपूर फूट तंत्रज्ञान. पहा जयपूर फूटच्या शोधाने भारतातील दिव्यांगांचे आयुष्यच बदलून गेलेले आहे. 1968 पूर्वी एखाद्या व्यक्तीला अपघात झाला आणि त्यात पाय जायबंदी झाला म्हणजे मोडला तर उर्वरित आयुष्य अडचणीत काढावे लागत असे. यावर उपाय म्हणून डॉक्टर प्रमोद सेठी यांनी व त्यांच्या साथीला असलेले कुशल कारागीर रामचंद्र शर्मा यांच्या मदतीने कृत्रिम हात, पाय, नाक, कान तयार केले. तसेच या कृत्रिम अवयवांमुळे दिव्यांग रुग्ण अनवाणी व खडबडीत जमिनीवरून चालणे, पळणे, सायकल चालवणे, शेतीतील कामे करणे, झाडावर चढणे तसेच गिर्यारोहण सुद्धा अगदी सहजपणे करू लागलेले आहेत. जी रोजची आपण दैनंदिन कामे करतो त्याचप्रमाणे या दिव्यांग लोकांनाही आपली दैनंदिन कामे करणे शक्य झालेले आहे. तसेच या कृत्रिम पायांवर बूट घालण्याची गरज नसल्याने बुटांचा खर्च वाचतो, कारण का त्याला कुठल्याही प्रकारचा स्पर्श किंवा जाणीव होत नाही, त्यामुळे त्यांना बूट घालण्याची गरज लागत नाही. तसेच आपण ज्या रोजच्या सवयी आहेत, पाय दुमडणे, मांडी घालणे, हे या कृत्रिम पायांमुळे शक्य झालेले आहे. ज्या आपण हालचाली करतो अवयवाच्या नेहमीप्रमाणे त्या हालचाली करणे यामुळे शक्य झाले आहे. तसेच पाण्यात व ओल्या स्थितीत काम करण्यासाठी हे पाय सोयीचे आहेत. पहा या पायांमुळे आपण शेतीतही चांगल्या प्रकारे काम करू शकतो किंवा आपली जी रोजची दैनंदिन कामे असतात यामुळे जयपूर फूट तंत्रज्ञानाने हे सहज शक्य झाले आहे. आपल्या भारत देशामध्ये अनेक सार्वजनिक सोयीसुविधा तसेच सार्वजनिक आरोग्यांमध्ये अनेक चांगले बदल घडत आहेत व मोठ्या प्रमाणात शस्त्रक्रिया होत आहेत. मूत्रपिंड प्रत्यारोपण. आता मूत्रपिंड म्हणजे काय? जर आपल्या समजण्याच्या भाषेत बोलायला गेलं तर किडनी, जे आपल्याला सर्वांना माहिती आहे आपल्या पोटामध्ये असते, जे आपल्या शरीरामध्ये जे आपलं मूत्र असतं, युरिन असतं, ते काय करायचं शुद्धीकरणाचं काम ते त्याच्यामार्फत केलं जातं. पण कधी कधी आपण ऐकतो ना त्यांच्यामध्ये काही प्रॉब्लेम झाला, ती खराब झाली, मग अशा वेळेस काय करायचं? दोन्ही जर आपल्या मूत्रपिंड असेल ते निकामी झाले तर माणूस जगू शकतो का? नाही जगू शकत. मग अशा वेळेस काय करावं? तर काही शास्त्रज्ञांनी शोधून काढली. तर ही शस्त्रक्रिया भारतात सध्या झाल्याने रुग्णांचे प्राण वाचवण्यात डॉक्टरांना यश आले. म्हणजे पहिलेही बाहेर देशात होत होती, आता ही शस्त्रक्रिया कुठे व्हायला लागली? भारतामध्ये होऊ लागली. यामुळे अशा रुग्णांचे ज्यांचे मूत्रपिंड निकामी झालेले आहेत अशा रुग्णांचे प्राण वाचवण्यामध्ये डॉक्टरांना यश येऊ लागले. 1971 पूर्वी अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया भारतात फारशा होत नव्हत्या. तमिळनाडूमधील वेल्लूर येथील ख्रिश्चन मेडिकल कॉलेजच्या इस्पितळात ही शस्त्रक्रिया 1971 यशस्वी झाली. म्हणजे सर्वात प्रथम ही जी शस्त्रक्रिया होती मूत्रपिंड प्रत्यारोपण किंवा किडनी ट्रान्सप्लांटची, ती तमिळनाडू येथील वेल्लूर येथे करण्यात आली. कधी? तर 1971 आणि ती यशस्वी झाली. डॉक्टर जॉनी व डॉक्टर मोहन रॉय यांनी जीवित व्यक्तींचे दान केलेल्या मूत्रपिंडाचे रुग्णांच्या शरीरात यशस्वी प्रत्यारोपण केले. जेव्हा ही प्रक्रिया करायची होती तेव्हा तिथले जे 2 डॉक्टर होते त्यांनी काय केलं? 2 जीवित व्यक्तींनी दान केलेली होती. कधी आता आपल्याकडे 2 मूत्रपिंड असतात, त्यातील एक जरी गेलं तरी एकावरती आपलं काम चालू शकतं असं. त्यामुळे जे 2 जीवित व्यक्ती होते त्यांनी कोणाला तरी गरजूंना मदत म्हणून आपली एक मूत्रपिंड दिलं होतं आणि त्यांचं यशस्वीरित्या ह्या लोकांनी प्रत्यारोपण केलं होतं. यात अविकसित देशातील रुग्ण भारतात या शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी येतात. म्हणजे आता अविकसित जे देश आहेत त्यांना कमी खर्चामध्ये ही प्रक्रिया करता यावी म्हणून ते काय करतात? भारतामध्ये येऊन ही प्रक्रिया करून घेतात. पहा आता आपण पाहूयात टेस्ट ट्यूब बेबी. पहा मुलांनो, भारतीय कुटुंब व्यवस्थेत पूर्वीपासून अपत्य होणे ही महत्त्वाची गोष्ट मानली जायची.
परंतु काही कारणास्तव काही पती पत्नींना अपत्य होत नव्हते. त्यामुळे अपत्य पाहिजे असणाऱ्या पती पत्नी यांना या समस्येवर मात करण्यासाठी टेस्ट ट्यूब बेबी या तंत्रज्ञानाचा आधार 1978 पासून उपलब्ध झाला. त्यामुळे या तंत्रज्ञानाचा आधार घेऊन डॉक्टर सुभाष मुखोपाध्याय यांच्या देखरेखीखाली टेस्ट ट्यूब बेबीचा प्रयोग यशस्वी झाला. पहा, हा पहिला कृत्रिम गर्भधारण तंत्राचा यशस्वी प्रयोग डॉक्टर सुभाष मुखोपाध्याय यांच्या देखरेखीखाली झाला. या तंत्रज्ञानाद्वारे दुर्गा या मुलीचा जन्म झाला. पहा, तुम्हाला इंटरनेटवर सुद्धा माहिती मिळेल या मुलीची. तिचं नाव दुर्गा ठेवण्यात आलेलं होतं. यामुळे अपत्य हवे असलेल्या पालकांचे प्रश्न सुटण्यास मदत झाली. जे पालक अपत्याच्या प्राप्तीसाठी चिंतित होते किंवा ज्यांना अपत्य होत नव्हते, या समस्यांवर त्यांना उपाय मिळाला. त्यामुळे टेस्ट ट्यूब बेबीसारखे पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्यानंतर पाहूयात आपण लसीकरण. पहा, 1978 पूर्वी भारतात दरवर्षी जन्माला आलेल्या 10 मुलांपैकी 6 मुले जन्मानंतरच्या पहिल्या वर्षातच प्राणघातक संकटांना सामोरी जात होती. त्यावेळेस पोलिओ, गोवर, धनुर्वात, क्षय, घटसर्प, डांग्या खोकला यांसारखे अनेक रोग पसरलेले होते. यांवर मात करण्यासाठी लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. पहा, भारतामध्ये तेव्हा पोलिओ मोठ्या प्रमाणात पसरलेला होता. हे मोठे संकट भारतासमोर आव्हान म्हणून होते. त्यावेळी 1995 मध्ये पल्स पोलिओ लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली आणि यामुळे पोलिओ आटोक्यात आला. पहा, भारतासमोर मोठ्या प्रमाणात पोलिओ संदर्भात ही एक समस्या उभी ठेपलेली होती. त्यामध्ये 1995 मध्ये हे लसीकरणास सुरुवात झाली आणि जन्मापासून 5 वर्षापर्यंत मुलाला आता पोलिओचा डोस दिलेला जातो. त्यामुळे आता या घडीला पल्स पोलिओ ही लसीकरणाची मोहीम मोठ्या प्रमाणात राबवली जाते आणि त्यामुळे पोलिओ भारतात आटोक्यात आलेला आहे. चला तर आता काही प्रश्नांची उत्तरं द्या. एका वाक्यात उत्तरे सांगा. पहिला प्रश्न आहे, तृतीय श्रेणीची व्यवस्था कोणी संपुष्टात आणली? तृतीय श्रेणीची व्यवस्था मधु दंडवते यांनी संपुष्टात आणली. प्रश्न दुसरा, एकत्र कुटुंब पद्धतीचा देश म्हणून कोणत्या देशाची ओळख होती? एकत्र कुटुंब पद्धतीचा देश म्हणून भारत देशाची ओळख होती. प्रश्न तिसरा, भारत सरकारने समाज कल्याण खाते कोणत्या साली स्थापन केले? भारत सरकारने समाज कल्याण खाते हे 14 जून 1964 या साली स्थापन केले. प्रश्न चौथा, कोणाच्या देखरेखीखाली टेस्ट ट्यूब बेबीचा प्रयोग यशस्वी झाला? डॉक्टर सुभाष मुखोपाध्याय यांच्या देखरेखीखाली टेस्ट ट्यूब बेबीचा प्रयोग यशस्वी झाला. तुम्हाला आता समजलेलंच असेल. चला तर मग आता लिहून घ्या स्वाध्याय. प्रश्न, पुढील संकल्पना स्पष्ट करा. पहिले आहे कुटुंब संस्था, त्यानंतर दुसरं जयपूर फूट तंत्रज्ञान आणि तिसरं टेस्ट ट्यूब बेबी. या संकल्पना तुम्ही स्पष्ट करायच्या आहेत. धन्यवाद.